आणि प्रत्येक आईबाबांचं हेच म्हणणं असतं की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा, छान प्रेमाने 2 शब्द बोलावे. कधी असं वेळ आली की बाबा तुम्हाला कळत नाही का मी काय सांगते, तेव्हा मग मला जरी चिडायचं असलं तरी मला रडायला येतं. मग असं होतं की बाबा ऐका ना माझं. म्हणतात की ठीक आहे पण रडते कशाला, असं आमचं असं कन्व्हर्सेशन होतं. आणि आई पण मुळात की आई बाबा जे पण माझ्या सोबत आहात तर खरंच थँक्यू. आज मी जिथपर्यंत पोहोचले खरंच हे तुमचं श्रेय आहे, ह्यात माझं काहीच नाहीये. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आता एका गोड मुलीसोबत आहे. मी तिला नेहमीच म्हणते की तू खूप गोड दिसतेस. ती म्हणजे महिमा म्हात्रे. कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मस्त. फादर्स डे येतंय, त्या निमित्ताने मी तुला भेटलीये. आता तू इतकी लांब राहते सगळ्यांपासून, सो आता आठवण येतच असेल आणि त्यात आता फादर्स डे आले. खूप आठवण येते खरं तर आईबाबांची तर प्रचंड, कारण लांब राहायची सवयच नाहीये आणि कामासाठी आपल्याला राहावं लागतं. आपण हळूहळू मोठे होत चाललोय ह्याची जाणीव आपल्याला होत असते. पण सतत आईबाबांची काळजी असते, सतत फोन असतात, दुपारी जेवलीस का पासनं ते रात्री झोपेपर्यंत. सो ते खूप काळजी घेत असतात सतत सतत. आणि घरी असताना आपण कसं आईने केलेलं जेवण आपण ह्याच्या आई ही भाजी नको, अगं ही कशाला भाजी केली आहे, त्याचं आज असं कळतं की यार नाही यार, ते ते जे जेवण होतं, ती भाज्या कशाही असो, म्हणजे आपल्याला आवडत नाही काही भाज्या, पालेभाज्या वगैरे, पण त्याची किंमत आत्ता लांब राहिल्यावरती जास्त कळते. ती कळाली तुला? मला खूपच चांगली कळाली आहे मागची 2-3 वर्ष, कारण शूट्समुळे आपल्याला लांब राहावंच लागतं, कारण तिथून येणं पॉसिबलच नाही आणि रोज शूट असतं. आपण 13-14 तास शूट करतो, त्यामुळे येऊन जाऊन करणं तर पॉसिबलच नाही. खरंच नाही पॉसिबल आहे. आणि आता फादर्स डे येते, सो तू काही प्लॅन केले की नाही की गिफ्ट पाठवावं किंवा पप्पांना विचारावं काय पाहिजे तुम्हाला, मी सांगा मी आता आणून देते, आणि तू आता कॅपेबल झालीस तशी? हो ते तर आहे, पण कसं आहे की माझे बाबा ना कधीच कोणती इच्छा व्यक्त करत नाही. आणि आपण सांगितलं ना त्यांना की तुम्हाला काय हवंय बाबा सांगा सांगा, तर बाबा म्हणतं की अगं तुम्ही या, तुम्ही छान आमच्यासोबत राहा म्हणजे झालं. आणि प्रत्येक आईबाबांचं हेच म्हणणं असतं की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा, छान प्रेमाने 2 शब्द बोलावे. सो त्याच्यातच त्यांचा आनंद असतो. पण मी एक गिफ्ट मी विचार केलाय, बघूया. ऑर्डर पण केलाय ऑलमोस्ट, पण त्याची डिलिव्हरी आता बघूया कधीपर्यंत येते. पण मला असं वाटतं की मी बाबांना विचारून वगैरे काही घेऊच नाही शकत आयुष्यात, कारण बाबा कधीच कोणती गोष्ट सांगणार नाही की मला हे हवंय वगैरे. बाबांचं असं असतं की तुम्ही कमवा, तुम्ही छान, तुम्ही तुमचं तुमचं राहा, कधी हेल्प लागली तर आम्ही आहोत, आम्हाला फक्त तुमचा वेळ हवाय. कारण आता म्हणजे हेच होत आहे की मला घरी जायलाच नाही मिळत, म्हणजे आता खूप टाइम झाला सतत शूट सुरू आहे आणि आमचे बॅक टू बॅक जे काही सिक्वेन्स पडत आहेत आणि 1-1 तासाचे एपिसोड जात आहेत, त्यामुळे आम्हाला शूट म्हणजे मला स्पेशली शूटपासून सुट्टीच नाही आहे. तर मग मी घरीच गेले नाही. तर बाबांसाठी आईसाठी तेच महत्वाचं आहे की मी घरी जाऊन त्यांना थोडासा वेळ देणं. 1-2 दिवस ते म्हणतात की अगं घे सुट्टी आणि ये घरी, आता एवढंच त्यांच्यासाठी आता गिफ्ट म्हणायचं तर त्यांचं झालं की घरी ये बाबा. जा लवकर जाशील तू घरी आणि टाइम स्पेंड करशील. बाबांसोबतची एखादी आठवण की तुमचं तू तू मॅ झालंय आणि तेच येऊन तुला बोलले आता बोल आता माझ्याशी, असं काही झालेलं का? बाबांची आमच्या घरात खूपच छान वातावरण आहे आणि कोणतीही डिफिकल्ट कन्व्हर्सेशन करायचं असलं तरी बाबा खूप समजूतदारपणे करतात. सो म्हणून मला वाटतं की आई बाबांशी आमचं जे बॉन्ड आहे ना ते खूप छान आहे. कधी असं झालं नाहीये, बाबा खूप समजावून सांगतात, पण कधी असं वेळ आली की बाबा तुम्हाला कळत नाही का मी काय सांगते, तेव्हा मग मला जरी चिडायचं असलं तरी मला रडायला येतं. मग असं होतं की बाबा ऐका ना माझं. म्हणतात की ठीक आहे पण रडते कशाला, असं आमचं असं कन्व्हर्सेशन होतं. बाबा फार म्हणजे आई बाबा दोघेही फार काळ काही आपल्या मुलांशी न बोलता वगैरे राहू शकत नाही. सो ते थोड्या वेळासाठी असतं, नंतर बाबा स्वतःहून बोलतात, नाहीतर मी बोलते. आणि आपल्याला माहिती आहे की आई बाबा बोलले काय तर मी त्यांना इग्नोर करू शकत नाही, आणि मी बोलले समोरून तर माझे बाबाही ते कधीच इग्नोर करणार नाही. आणि त्यांना माझ्या बाबांनी नेहमी असंच केलंय. म्हणजे मी खूप लहान होते तेव्हा मला एक ड्रेस आवडला होता जो खूपच फालतू होता खरं तर, पण मला तो आवडला होता. आणि बाबांनी खूप सुंदर ड्रेस जो एकच पीस 1 पीस लावलेला होता तो त्यांनी काढून दिला की नाही माझ्या मुलीला हाच पाहिजे. आणि बाबांचं म्हणाले की मला हा आवडलाय. म्हणतात की काय त्यात काहीच नाहीये. आणि मग म्हणतात की आपण हा घेऊया. आणि मग बाबांनी 2 ड्रेसेस घेतले होते माझ्यासाठी. आणि मग मला तेव्हा कळलं की यार बाबा माझ्यासाठी, म्हणजे माझी बाबा कोणतीच गोष्ट खोडू नाही शकत आणि कधीच खोडली नाही त्यांनी. म्हणजे त्यांना पटली नाही ना गोष्ट तर ते मला समजवण्याचा प्रयत्न करतात.
पण ॲट द एंड त्यांचं असं असतं की ओके तुला वाटतंय ना की हे छान आहे, अनलेस अँड अंटिल मला ते फार हार्म करत नसेल तर ते मला गोष्टी करू देतात. वाव. आता खरंच तुला जास्त आठवण येणार आहे त्यांची. खूप आठवण येते, कारण मी जसं तुला म्हटलं, मी प्रत्येक आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणते की मी इथपर्यंत पोहोचण्याचं कारणच माझे आईबाबा आहेत. माझ्या बाबांमुळेच हे स्टार्ट झालं मुळात, आणि बाबांची इच्छा होती. आणि तर मला असं वाटतं की जेव्हा कोणी कौतुक करतं, आज इंटरव्ह्यू घेतेस तू बाबांबद्दलचा, तर मला तेच वाटतं की हे सगळं त्यांच्याचमुळे आहे. मी काय त्यांच्याबद्दल बोलणार तुला, की हे जे पण आहे माझ्या आयुष्यात ते सगळं आईबाबांमुळेच आहे. आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला महत्त्व देऊन ते करण्याची, जसं मी तुला म्हटलं, मला असं वाटलं, बाबांनी सांगितलं की तुला करायचं आहे का, म्हटलं की हो बाबा ट्राय करूयात. तर माझी आई माझ्यासोबत आली, माझे बाबा माझ्यासोबत ऑडिशनसाठी आले होते. यापेक्षा अजून काय करू शकतात ते, आणि अजूनही मला ते सपोर्ट करतात. ते नेहमी मला एकच शब्द म्हणतात, एकच वाक्य म्हणतात, काहीही होऊ दे आयुष्यात, आम्ही दोघं तुझ्या नेहमी पाठीशी आहोत, हे लक्षात ठेव. आणि हे जे एक वाक्य आहे ना, त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी एनर्जी येते, एक बळ येतं ना, की उद्या जर खरंच काही प्रसंग आला माझ्यावरती, किंवा काही मी खरंच प्रॉब्लेममध्ये आले, तर मला हे माहिती आहे की माझे आईबाबा माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मी खूप कॉन्फिडेंटली त्यांच्याशी शेअर करू शकेन. सो आजकाल हे खूप कमी आहे, आईबाबांची लोक शेअर नाही करू शकत मुलं बाळं, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम्स होतात मला असं वाटतं. पण आमच्यामध्ये ते बॉन्डिंग खूप छान आहे, म्हणजे लकीली टचवूड. टचवूड. बाबांबद्दल इतकं बोलतेस, पण एक असतं ना की बाबांनी एखादी गोष्ट शिकवली आणि किंवा सांगितली आणि आपण ती कधी कधी ऐकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय कळतंय, तुम्हाला काय कळतंय पेक्षा आपलं एक जनरेशन गॅप होतं, त्याच्यामुळे आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण कधी कधी अनुभव चांगले असतात, त्यांचे अनुभव ते आपल्याला सांगतात की हे करू नकोस, ह्यानी हे होणार आहे, तू हा पाऊल उचलू नकोस किंवा हे पाऊल उचलू नकोस. स्टील आपण ते करतो आणि नंतर असं होतं की अरे यार, हे खरंच नाही केलं पाहिजे होतं किंवा बाबांचं ऐकलं पाहिजे होतं. काही असू दे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत असं काही झालं होतं कारण ते कुठली शिकवण होती? बाबांनी आम्हाला लहानपणापासूनच त्यांच्या अनुभवातून, म्हणजे बाबा नेहमी त्यांचे एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर करतात. म्हणजे मला माहीत नाही दुसरे आईबाबा करतात की नाही, पण माझे बाबा खास करून त्यांच्या आयुष्यातले चांगले आणि वाईट सगळे एक्सपिरियन्स शेअर करतात. सो आम्हाला माहिती असतं की काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बाबांचं एक वाक्य नेहमी माझ्या लक्षात येतं की प्रत्येक अनुभव स्वानुभव नसावा, आपण दुसऱ्याच्या अनुभवातून शिकलेलं कधीही चांगलं असतं. सो प्रत्येक गोष्ट आजमावून बघायची गरजच नाही आहे, ते आपण दुसऱ्याच्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे. आणि ज्या गोष्टी मेजर असतात की असं करू नको, बाहेरच्या जगात ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ह्या गोष्टी अशा होऊ शकतात, सो बाबांनी अगोदरच आम्हाला ते फार सांगून ठेवलं आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट करताना खूप विचार करून करतो. आणि प्लस माझ्या आईबाबांचं नेहमी त्याच्यामध्ये मत असतं. सो मला ही सगळ्यात मोठी गोष्ट हीच वाटते की माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये लास्ट किंवा फर्स्ट त्यांचा विचार नेहमी असतो आणि त्यांचं म्हणणं नक्की असतं. म्हणजे हा मी बाबा प्रोजेक्ट घेते, या प्रोजेक्टमध्ये एवढं एवढं आहे, तर तुम्हाला काय वाटतं, हा माझा, आता मला कळतं, आता मी शोज केलेले आहेत त्यामुळे मला कळतं की काय कुठे काय कसं काय. पण मे बी त्यांना या इंडस्ट्रीबद्दल तेवढं माहीत नसेल, कळत नसेल, पण तरी मला असं वाटतं की त्यांना विचारणं गरजेचं आहे. बाकी माझ्या बाबांचं नेहमी म्हणणं असतं की कधीच टाइम वेस्ट करू नये, खूप झोपून राहायचं नाही. सतत बाबा म्हणतात की तू या इंडस्ट्रीत काम करते, सो तुला सगळं आलं पाहिजे, गाडीपासून हे, मी कार शिकले, सगळं शिकले. त्यांचं म्हणणं आहे की स्विमिंग, घोड्यावर घोडसवारी सगळं आलं पाहिजे. हां, माझ्या बाबांचं असं म्हणणं आहे. सो जेव्हा स्विमिंगचा हा जो चंक होता तेव्हा असं झालं की बाबा थँक्यू. नाही, मी शिकले नव्हते स्विमिंग, मी खरंच सांगते, मी स्विमिंग शिकले नव्हते. बेसिक यायचं मला, कारण ते पण मला बाबांनी शिकवलं. कारण आम्ही ट्रिप्सवरती जायचो स्विमिंग पूलमध्ये, तर बाबा मला शिकवायचे की चल तुला शिकवतो, चल शिकवतो. कारण माझ्या आईला बाबांना दोघांना स्विमिंग येतं, सो त्यांच्यामध्ये ती एक वेगळीच उत्सुकता असायची. सो बेसिक शिकवलेलं, म्हणजे बेसिक म्हणजे अगदीच बेसिक, कधी असं प्रॉपर स्विम केलंच नव्हतं. म्हणजे तुला म्हटलं ना की 4-5 दिवसात मी माझ्या मैत्रिणीसोबत जाऊन शिकले आणि मी फुल कॉन्फिडन्सनी उडी मारली होती 14 फूट पाण्यामध्ये. सो तेव्हा मला असं झालं की यार, बाबांचं तेव्हा ऐकायला पाहिजे होतं मी. आणि म्हटलं की बाबांचं, मी म्हटलं की बाबा तुमचं ऐकायला पाहिजे होतं तेव्हा. म्हणतात की हो, मग मी सांगतो ते ऐकायचं. म्हटलं की हो बाबा. हो बाबा. पण तेव्हा पण मला बाबांनी मला तेच सांगितलेलं की कोणती पण गोष्ट करताना पूर्ण कॉन्फिडन्स नाही करायची, घाबरून जायचं नाही कोणत्या, कारण 14 फूट पाण्यात उडी मारणं शक्यच नव्हतं म्हणजे माझ्यासाठी. आणि त्यात स्विमिंग येत नसेल तर काय, आणि अंडर वॉटर करायचं होतं, असं पण नाही की वरवरती स्विम करायचंय की जे पटकन कोणी.
आपण एकदा खाली गेल्यानंतर आपल्याला वर येण्याचा स्कोपच नसतो. आणि त्याच्यात मला 5 किलो वजन बांधलं होतं. हो. सो माझ्या डोक्यात एकच झालेलं की बाबांनी सांगितलंय फुल कॉन्फिडन्स नाही करायचं, काही झालं तरी घाबरून जायचं नाही. कारण आपण घाबरलो ना की आपण खूप असं चंचल होऊन जातो, बॉडी आपली स्वतःला सेव्ह करायला जाते आणि त्याच्यात आपण अजून डीप जातो. सो मी हे डोक्यात ठेवून उडी मारली होती आणि ते सगळ्यांनाच फार आवडलं होतं. ते खूप पेपर्स न्यूजमध्ये सगळीचकडे आलेलं. पण मी तेच आईबाबांनाच थँक्स म्हणेन की त्यांनीच कॉन्फिडन्स दिला मला आयुष्यात. म्हणजे बेसिक आयुष्यात वागण्याचा पण त्यांनीच मला कॉन्फिडन्स दिला. किती छान आहे ही गोष्ट. आता जर जाता जाता बाबांबद्दल काही बोलायचं असेल किंवा त्यांना काही सांगायचं असेल तर काय सांगशील? बाबांना स्पेशली सांगायचं तर मला इतकंच म्हणायचं की बाबा तुम्ही आम्हाला आयुष्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या. आणि अजून एक की बाबांनी आम्हाला कधीच कोणतं रेस्ट्रिक्शन नाही टाकलं. बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जितकं शिकायचं आहे, जे शिकायचं आहे ते शिका. आम्हाला तिघांना पण की तुम्हाला जे आयुष्यात करावं असं वाटतंय, जितकं हायएस्ट डिग्री तुम्हाला घ्यायची तुम्ही घ्या. सो तुम्ही आम्हाला इतकी सूट दिली जे शिकायचं आहे ते शिकण्याची, जे तुम्हाला हवं आहे, तुम्हाला जे आवडतंय ते करण्याची. आणि आज पण तुम्ही माझ्यासोबत इतक्या काय म्हणतात त्याला, मला जो कॉन्फिडन्स देता तुम्ही की तू कर, आम्ही आहोत. आणि आई पण मुळात की आई बाबा जे पण माझ्यासोबत आहात, तर खरंच थँक्यू. आज मी जिथपर्यंत पोचले खरंच हे तुमचं श्रेय आहे, ह्यात माझं काहीच नाही आहे. आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा काय म्हणतात त्याला दृष्टिकोन तुम्ही मला दिलाय. सो प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक गोष्टीमध्ये, मग मी प्रॉब्लेममध्ये असू देत किंवा माझ्यासोबत एखादी चांगली गोष्ट घडते, मला नेहमी तुमची आठवण येते. आणि मला असं वाटतं की ह्याचं क्रेडिट फक्त तुम्हाला जातं. सो माझ्या सतत एवढं सोबत राहण्यासाठी आणि माझी खूप काळजी घेण्यासाठी, मला इतकं फ्रीडम देण्यासाठी आणि माझ्यावरती इतका 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 विश्वास ठेवण्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि तुम्ही तुमची खरंच खूप काळजी घ्या. मी लांब असते पण मी लवकरच घरी येईन, तुम्हाला भेटेन. आणि तुमच्यासारखे बाबा आणि आई मिळणं खरंच खूप आताच्या काळात मी भाग्यवान आहेच. पण मी लकी म्हणजे कशा बाबतीत की तुम्ही इतकं फ्रीडम दिलं आणि आमच्याशी इतकं छान प्रकारे कन्व्हर्सेशन करता. कठीण कन्व्हर्सेशन पण करताना तुमच्याशी म्हणजे टेन्शन येत नाही, प्रेशर येत नाही. सो हे तुमचं क्रेडिट आहे, कारण तुम्ही इतकं आम्हाला छान प्रकारे वाढवलंय आणि तुम्ही मागच्या विचारांमध्ये अडकून न राहता मॉडर्न गोष्टी एक्सेप्ट केल्यात. सो मला असं वाटतं की तुम्ही बेस्ट आई बाबा आहात आणि नेहमी माझ्यासोबत असेच राहा. मी तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करणार नाही. थँक्यू सो मच बाबा.